रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपचाच उमेदवार लढवणार असं आता भाजपकडून स्पष्ट करण्यात येत आहे। भाजप मतदारसंघ सोडणार नाही असं नारायण राणे म्हणतात। उद्यापर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर होईल असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय। सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल। कोण असेल पक्ष सांगेल, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार। लुडबुड कोणी करू नये। मी मागे घेतलं नाही, मी कोणाशी बोलायला गेलो नाही, याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही। बाकीच्यांना बोलायचं सोडा, माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्मच नाही, कारण मला कोणी विचारलं नाही। आणि मी भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार। भाजपचे नेते नारायण राणे साहेब हे सगळ्यांचेच वरिष्ठ नेते असून आज शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह कोकणचा बालेकिल्ला आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, डॉक्टर श्रीकांत शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत व दादा भुसे हे शिवसेनेकडून, तसंच देवेंद्रजी फडणवीस, आपले नारायण राणे साहेब, आणखी रवी चव्हाण, अजित पवार, सुनील तटकरे साहेब हे मिळून जो निर्णय घेतील तो मान्य असेल आणि महायुतीचा उमेदवार तिथून 100% निवडून येईल। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपचाच उमेदवार लढवेल असा विश्वास या ठिकाणी नारायण राणे यांनी व्यक्त केलेला आहे। प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तो बैठक बोलवली, आम्ही पण बोलवली आहे। उद्या मी चाललोय ना त्यासाठी, बैठकी बोलवतो ना। तुला दैकाला माहिती आहे काय, आमच्या गावागावात होतो तसं उदयचा तिकडे, आमचा इकडे। संकासूर कोण आहे मला माहित नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।